हॅलो फ्रेंड्स, आता या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1चा पुढील भाग कंटिन्यू करूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मायनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. आता ह्याला आपण पहिल्यांदा लेफ्ट हँड साईड ॲज इट इज लिहून घेऊया. साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू, याला आता आपण साइन स्क्वेअर थीटा होल रेस टू 2 असे लिहू शकतो. इथं तसंच कॉस स्क्वेअर थीटा होल रेस टू 2 असं लिहिण्याचं कारण हे आहे की हे बा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी इंटू ए प्लस बी असं लिहू शकतो याला आपण. तर आता काय लिहिता येईल आपल्याला, एची व्हॅल्यू इथं साइन स्क्वेअर थीटा आहे आणि बीची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थीटा आहे. आपल्याला हे माहिती आहे पा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. या फॉर्मॅटमध्ये मी हे आणतोय. आता ए काय आहे, साइन स्क्वेअर थीटा आहे, मायनस बी काय आहे, कॉस स्क्वेअर थीटा आहे, इंटू ए प्लस बी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. तर साइन स्क्वेअर थीटा या ब्रॅकेटची गरज नाही आपल्याला, जस्ट वेट, या ब्रॅकेटची गरज नव्हती आपल्याला. ओके, तर हे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 असतं, म्हणून हे काय होईल साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1. तर आपल्याला काय पाहिजे, 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा पाहिजे. म्हणून या कॉस स्क्वेअर थीटाला आपण डिस्टर्ब नाही करायचं, त्याच्याऐवजी साइन स्क्वेअर थीटाला कॉस स्क्वेअर थीटाच्या स्वरूपात लिहायचं, त्या फॉर्ममध्ये लिहायचं. तर साइन स्क्वेअर थीटाला आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो आणि हा कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज, कारण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. तर ही कॉस स्क्वेअर थीटा 2 वेळा आली टर्म विथ निगेटिव्ह साईन, म्हणून हे अल्टिमेटली 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा होईल इज इक्वल टू RHS. LHS is equal to RHS. Hence proved